शेवगा मसाला अतिशय चटकदार, चमचमीत आणि चविष्ट अशी शेवग्याची भाजी आपण करणार आहोत. अतिशय पौष्टिक भाजी आहे. याच्या शेंगा, पाने, फुलं सर्वच काही आरोग्यासाठी उपयुक्त असतात. शेवग्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम, आयर्न आणि प्रथिने असतात. शरीराला आवश्यक तेवढं सगळं पोषण या शेवग्यामुळे मिळतं. म्हणून तुम्ही सुद्धा नक्की बनवा. कशी करायची ही भाजी चला बघूया. पण हो, ही रेसिपी आवडली तर तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअरही करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. शेवगा आणलेला आहे मार्केटमधून. अगदी ताजा ताजा शेवगा मिळाला. तो सोलून घेतला आणि स्वच्छ असा धुवूनही घेतलेला आहे. आता गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकूया, थोडेसे जिरे सुद्धा टाकायचे आहेत आणि कढीपत्ताही टाकूया. ही फोडणी छान तडतडली की एक कांदा टाकूया. एक कांदा मी बारीक चिरून घेतला होता, तो तेलामध्ये टाकलेला आहे. कांदा चांगला परतून घेऊया. जाळायचाही नाहीये आणि कच्चाही ठेवायचा नाहीये. बदामी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. एक मध्यम साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो आता तेलामध्ये टाकूया. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचा आहे की नंतर याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे. अगदी थोडंसं खोबरं, आलं, लसूण, त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीरही टाकलेली आहे. एक चमचाभर तीळ आणि अर्धा चमचे धणे टाकले आणि असं वाटण मी तयार केलेलं आहे. हे मी प्रत्येक भाजीसाठी वापरते. हे वाटण आपण याच्यामध्ये 2 चमचे टाकूया. आता हे वाटण आपण चांगलं परतून घेऊया. खोबरं वगैरे भाजलेलं नाहीये, त्यामुळे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. एक वाटीभर सुक्या खोबऱ्याचे काप, त्याच्यामध्ये 2 गड्ड्या लसूण, 2 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर वाटलेली आहे. त्याचबरोबर एक चमचाभर तीळ टाकले. तिळामुळे रस्स्याला घट्टपणा येतो आणि धने टाकलेले आहेत अर्धा चमचा. धन्यामुळे चव मस्त लागते. त्याच्यामुळे हे सगळं साहित्य आपण कच्चच वाटून घ्यायचं आणि मग अशा भाज्यांसाठी वापरायचं. जेव्हा असा सुका मसाला करायचा असेल ना, तेव्हा हा मसाला मी प्रत्येक भाजीसाठी वापरते. आणि रस्स्यासाठी जर आपल्याला मसाला करायचा असेल तर तो वेगळ्या पद्धतीने करते. तो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. थोडंसं पाणी टाकलं, याने काय होतं, मसाला जळत नाही आणि तो चांगला शिजतो. त्यामुळे पाणी टाकून वाटण शिजवायचं आणि जेव्हा तेल सुटेल, बघा आता तेल सुटलेलं आहे, पाणी आटलेलं आहे. त्यानंतर तिखट मसाले टाकायचे. हळद टाकलेली आहे, घरगुती लाल तिखट मसाला टाकायचा आहे. त्यानंतर मिरची पावडरही टाकायची आहे. बेडगी मिरची पावडर टाकायचे, याने सुंदर कलर येतो भाजीला. सर्वात शेवटी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. याने सुद्धा भाजीला मस्त चव येते. आता हे सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. थोडा वेळ परतायचे की नंतर याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकायचं आहे. थोडंसं कोरडे मसाले जळणार नाही, ते अगदी चांगले शिजतील. म्हणून अगदी थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा. गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता, कारण मसाले लगेचच जळतात. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम मोठी नाही करायची. मंद आचेवरती सगळे मसाले शिजून घ्यायचे, म्हणजे ते अगदी व्यवस्थित शिजले जातात. बघा, फक्त अर्धी वाटी पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे पाणी आटेपर्यंत आपण हा मसाला शिजून घेऊया. मसाला चांगला शिजून घेतला ना की त्याचं तेल सुटतं. त्याच्यामुळे भाजीला कमी तेल वापरलं तरी सुद्धा मसाल्यामुळे भाजीला अगदी छान तेल सुटतं, तर्री येते मस्त. त्याच्यामुळे आपण मसाला चांगला शिजून घ्यायचा. मसाला शिजल्यानंतर आता मी याच्यामध्ये शेवगा टाकून घेणार आहे आणि शेवगा सुद्धा मसाल्याबरोबर परतून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठही आत्ताच टाकलेलं आहे. आता आपण शेवगा चांगला परतूया. नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. 3 ते 4 मिनिटे शेवगा मसाल्यामध्ये चांगला परतून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आपल्याला सुक्का असं लपतपीत रस्सा करायचा आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. त्याच्यामुळे मी अगदी पाऊण ग्लास पाणी याच्यामध्ये टाकणार आहे, कारण शेवगा हा लगेच शिजतो. त्याच्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं. पाऊण ग्लास पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून शेवगा शिजवून घ्यायचा आहे. शेवग्याच्या शेंगा या अगदी ताज्या ताज्या आणि अगदी कोवळ्या आहेत, त्याच्यामुळे ते लगेच शिजणार आहेत. म्हणून मी जास्त पाणी नाही टाकलं. आता 7 ते 8 मिनिटे याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवणार आहे आणि शेवगा शिजवून घेणार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये टाकलेली आहे. ती छानशी मिक्स करणार आहे आणि याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि 7 ते 8 मिनिटानंतर आपण बघूया. शेवगा अगदी जास्त शिजला म्हणजे अगदी गाळ झाला तर चांगला लागत नाही. त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं, खूप शिजवायचा नाही शेवगा. याच्या शेंगा कच्च्याही नाही राहायला पाहिजे आणि अगदी गाळही नाही शिजल्या पाहिजे, असा शेवगा शिजवायचा असतो. 7 ते 8 मिनिटांमध्ये शेवगा हा अगदी चांगला शिजतो. तरी सुद्धा तुम्ही
आधी बघा शेवगा शिजला आहे का. शिजला असेल तर गॅस बंद करा 5 ते 6 मिनिटांनंतर. नसेलच शिजला तरच आणखी 2 मिनिटे ठेवा. मी बरोबर 8 मिनिटे हा शेवगा शिजवून घेतलेला आहे. शेवगा अगदी परफेक्ट शिजलेला आहे आणि मला पाहिजे तेवढी ग्रेव्ही झालेली आहे. आता गॅस बंद करणार आहे आणि गरमागरम मसालेदार शेवगा खाण्यासाठी सर्व करणार आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा असा मसालेदार शेवगा नक्की घरी बनवा आणि घरच्यांना खायला द्या. बघा, घरची मंडळी तुमची तारीफ केल्याशिवाय राहणारच नाही. इतका भन्नाट चवीचा होतो हा शेवगा. तर नक्की बनवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. आणि हो बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया. धन्यवाद.